Welcome to With Love, a podcast that celebrates people, purpose, selfless intent, and quiet acts of kindness. This year, as With Love NGO completes 10 years of Seva, we wanted to pause and say thank you, not with applause, but with stories. नमस्कार. आज आपण ज्यांच्यासोबत संभाषण करणार आहोत अशा व्यक्तीची ज्यांची कहाणी आपल्याला आठवण करून देते की सेवा का महत्वाची आहे आणि विश्वास, आधार आणि प्रतिष्ठा जीवनाचा मार्ग कसा बदलू शकतात. नमस्कार दीपाली. नमस्कार. आपल्यासोबत आहेत आज दीपाली संदीप निखळ. दीपालीबद्दल सांगायचं ठरवलं तर खूप काही सांगता येऊ शकेल, पण आपण सध्या हे समजून घेऊया की दीपाली काय करतात. तर दीपाली संस्था चालवतात जिचं नाव आहे अक्षर स्पर्श विद्यालय. ही जी संस्था आहे ही दीपालीने सुरू केली होती 2014मध्ये. आत्ता तिथे 22 मतिमंद अनाथ विद्यार्थी आहेत. 45 निराधार महिलांसाठी त्यांनी रोजगार करून दिलेले आहे आणि 60 लहान मुलं आहेत ज्यांच्याकरता त्यांनी इंग्लिश मीडियम शाळा काढली आहे, ड्रीम स्कूल नावाची. आणि हे सगळं दीपालीनी त्यांच्या व त्यांच्या मिस्टरांच्या सोबतीने सगळं केलेलं आहे. तर आता आज दीपालीकडनं जाणून घेऊयात भरपूर काही जे आपल्याला कळू शकेल. तर दीपाली, जेव्हा तुम्ही विथ लव संस्थेशी जुडले तर त्याच्यानंतर तुम्हाला कसा पाठिंबा मिळाला विथ लवकडनं आणि त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगू इच्छिता? विथ लव बरेच वर्षापासून विथ लवशी मी माझा संपर्कात आहे. खरं तर खूप त्यांनी मदत केली आणि आपण जसं खारीचा वाटा म्हणत नाही तर खूप काही त्यांच्या दरवर्षी किंवा दरवेळेस प्रत्येक म्हणजे वर्षी सातत्याने त्यांची मदत होते आम्हाला. खरं तर मला खूप सर्वात आनंद वाटतो की ते तर धान्य वगैरे असे देतातच आम्हाला, पण त्याच्याबरोबर माझ्या मुलांना मी एक स्वप्न पाहिलं होतं की जेव्हा मी चप्पल टाकलं होतं या शाळेला तेव्हा माझी मुलं बेंचवर कधी बसतील. तर ती बेंच देणं खूप जणांना सांगितलं पण बेंच कोणी देऊ शकलं नाही. पण विथ लवनी बेंच ज्या दिवशी दिले त्या दिवशी खरंच डोळे माझे पाणावले आणि माझी मुलं खरंच त्या चटईवरनं बेंचवर बसली आणि खरंच मनापासून धन्यवाद त्यांचं. म्हणजे जितकं मानावं तेवढं कमीच आहे. आणि त्यांनी खूप नेहमीच सपोर्ट राहतो सगळ्यांचा. आणि त्याच्याबरोबर नेहमी आम्ही स्टॉल लावतो किंवा निराधार ज्या महिला आहेत माझ्याकडनं तर त्याच्यासुद्धा स्टॉलची जे आम्ही विक्री करतो त्याच्यातसुद्धा त्यांचे सहभाग असतो आणि त्यांच्या सहभागामुळं आमची नेहमीच प्रगती होत राहील. दीपाली, आता तुम्ही थोडंसं तुमच्या संस्थेबद्दल की तुम्ही नक्की काय काय करता आणि कसं तुम्ही ज्या निराधार महिला आहेत तुमच्याकडे जी कला होती, जसं आपण बघितलं की तुमच्याकडे जी कला होती ती त्यांना तुम्ही शिकून त्यांना तुम्ही जो रोजगार मिळवून देताय तर त्याच्याबद्दल थोडंसं अजून तुम्ही सांगू शकताल का? निराधार महिला आत्ता माझ्याकडनं जवळजवळ 45 महिला संस्थेच्या बाहेर गेलेल्या आहेत आणि त्यांना काही आपण रोजगार उपलब्ध दिलेत, काहींना नोकऱ्या दिलेल्या आहेत. पण जेव्हा ह्या महिला राहतात तेव्हा आपण वेस्टेज साड्या जवळजवळ 4 लाखाहून अधिक साड्यांची विक्री झाली. साड्यांच्या पिशव्यांची आम्ही त्या पिशव्या शिवल्या आणि त्याची विक्री केली आणि त्या महिलांना रोजगार उपलब्ध झाले. आणि ते नुसतं इथंच नाही तर भारताच्या बाहेर अमेरिकेत व अजून दुसऱ्या भागामध्ये सुद्धा तिथं स्टॉल लावले काही भारतीय लोकांनी आणि तिथेही आपल्या पिशव्यांची पर्सची विक्री झाली. तर सांगायचं असं की दीपाली ह्या स्वतः ह्यांनी भरपूर कोर्सेस करून भरपूर शिवणकामचे कोर्सेस करून त्यांनी कला शिकली आहे. तर ह्या कलेतून त्या भरपूर साऱ्या पर्सेस बनवतात आणि दिवाळीमधलं त्यांचं जे सामान आहे ते आपल्या सगळ्या डोनर्सला किंवा सगळ्या कस्टमर्सला इतकं आवडतं आणि इतकी त्याचे ऑर्डर्स असतात की सांगता येणार नाही. पण आणि काम पण एवढं चोखंदळ असतं. तर थोडंसं तुम्ही आम्हाला सांगू शकताल का की तुम्ही काय काय बनवता आणि कसं त्यांना शिकवता किंवा त्यांना शिकवायला किती वेळ लागतो? खरं तर स्पेशल मुलांना शिकवणं सोपं नाही आहे. ते इतके म्हणजे त्यांना इम्प्रूव्हमेंट होण्यासाठी खूप म्हणजे एकच गोष्ट त्यांना जवळजवळ 50 पेक्षा वेळा जास्त जवळ 8 ते 10 वेळा 15 दिवस आम्हाला कंटिन्यूस त्यांच्याकडनं करून घ्यावं लागतं आणि तेव्हा ही मुलं करतात. पण सगळीच करत नाही, त्यांना शिक्षकांचा सुद्धा किंवा कर्मचाऱ्यांचा इतर सुद्धांचा सहभाग लागतो त्यांना आणि त्याच्यामुळं हे सगळं करू शकतात. आणि मुलं आमची आत्ता इतकं काही मुलं स्वतः करू शकतात. एक बागकाम म्हणा किंवा अजून आम्ही तोरणं होतोय किंवा बाकी काही अजून करतोय तर त्या गोष्टीत मुलं आमची खूप छान काम करतात. ही जी मतिमंद मुलं आहेत ह्यांचा वयोगट काय आहे, म्हणजे काय वयापासून ते काय वयापर्यंत आहेत? आता आपल्याकडे जवळजवळ आता 4 वर्षापासून 25 वयोगटापर्यंत आहेत
18 वर्षाच्या खालची मुलं जी आहेत त्यांना आपण शिक्षण देतो आहोत. आणि 18 वर्षाच्या नंतरच्या कार्यशाळा म्हणून आहे, तिथे व्यवसाय प्रमुख शिक्षण आपण देतोय. त्याच्यामध्येच मेणबत्त्या बनवणं, पंत्या बनवणं, आकाशकंदील बनवणं, कागदी पिशव्या बनवणं, अशा पद्धतीने आपण हे सगळं त्या मुलांकडून म्हणजे घेतो. तुम्ही त्यांचा सांभाळ पण करताय आणि त्यांना पुढे त्यांचं कसं एका त्यांच्या पायावर उभं राहता येईल ह्याकरता पण तुम्ही त्यांना ट्रेनिंग देताय. हो, स्वतःच्या पायावर उभं राहिली तर बाहेर पडल्यानंतर मुलं हे स्वतः करू शकतील. आणि शक्यतो ही मुलं एकटी करू शकत नाही, संस्था आणि पालक या दृष्टीने ही मुलं सगळं करू शकतात. आणि मग हे सगळं सांभाळायला तुमची टीम जी आहे ती किती जणांची आहे? आता जवळजवळ 8 ते 9 जण आहेत माझ्याकडे, की जे आम्ही सगळे मिळून हे सगळी या मुलांना सांभाळ करतोय आणि त्याच्याबरोबर ह्याचं संगोपन करून त्यांना प्रशिक्षण देतोय. आणि आपल्या संस्थेकडनं जी काही तुम्हाला मदत झाली किंवा जे काही तुम्हाला पाठिंबा मिळत गेला तर त्याच्यामुळे तुम्हाला कसं त्याच्याबद्दल तुम्ही काय म्हणजे तुम्हाला वाटतं की सांगावं असं? म्हणजे सांगावं तेवढं कमीच आहे. खरंच खूप म्हणजे नेहमीच मदत. नेहमी मॅडमला मी नुसतं एक मेसेज पाठवला तर लगेच मॅडम मला फोन करतात आणि सांगतात. निलिमा मॅडम असू दे किंवा डिम्पल मॅडम असू दे, नेहमी त्यांचा सपोर्ट आम्हाला राहतोच. किंवा काही असेल तर मी नंतर करेल किंवा आत्ता करेल, ते करतातच मदत. आणि काही करून कुठनं ना कुठनं हे करून संपर्कात राहून ते मदत करतात. आणि दिवाळीच्या वेळेस पण सुद्धा खूप मदत करतात. मी असा विचारू इच्छिते की तसं तर तुम्ही भरपूर NGO सोबत कामं करत आहात, पण मग विप्लवसोबत जे तुमचं नातं आहे तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगू इच्छिता? एक घरासारखं नातं आहे. काय आता खूप छान, म्हणजे इतका वर्षाचा सहवास आणि नेहमी आपलं ऐकून घेणं आणि समोरच्याला प्रत्येक वेळेस मदत करणं सोपं नाहीये. कोणीच कुणाला आता इतकं समाजामध्ये इतकं असं आर्थिक प्रॉब्लेम असतात किंवा काही साधं आपण एक मेथीची जुडी घेतली तर 1 रुपया सुद्धा आपण कोणी कमी करत नाही किंवा दुकानवाला सुद्धा काही कमी करत नाही. आणि अशा पद्धतीने या मुलांना, माझ्या एवढ्या सगळ्या मुलांना, आता आम्ही जवळजवळ 35 जण आहेत निराधार महिला आणि आम्ही तिथं जे राहतोय 22 मुलं कर्मचारी, तर या मुलांना रोजचं लागणं आणि ते वितलवकडनं कधी कधी येणं हे सुद्धा आमच्यासाठी भाग्याचंच आहे, की त्याच्यामुळे आमचा दिवस चांगले जातात. आमच्या मुलांना रोजचं धान्य किंवा कपडे हे सगळ्याचा सहभाग होतो त्याच्यामुळे. आपले जे डोनर्स आहेत, आता ही खूप छान संधी आहे, तर आपल्या डोनर्सला तुम्ही काही सांगू इच्छिता? डोनरला तुम्ही आता मी खरं तर सगळ्यांना आव्हान करते की मी तर ही संस्था उभी केली ही सगळी 14 वर्ष झाली. तिथं आता ही अनाथ एक पालक असलेली मुलं आहेत. परत इंग्रजी मीडियम, मला इंग्लिश येत नसल्यामुळं इंग्रजी काय आहे हे मला जेव्हा कळालं, त्यासाठी गरीब घरातल्या मुलांना शिक्षणच मिळू शकत नाही. ते साध्या नॉर्मल मराठी शाळेत टाकू शकत नाही आता. आणि ही ज्यांच्याकडे पैसे आहेत ती मुलं चांगलं शिकू शकतात, इंग्लिश शिकू शकतात. आणि गरीब घरातली मुलं साधं मराठी मीडियम पण करू शकत नाही आणि शिकू शकत नाही. तर त्यासाठी असं वाटलं की गरीब मुलांसाठी इंग्रजी शिकावी, माझी मुलं ही इंग्लिश शिकतील आणि ही दरी जी आहे, श्रीमंताची मुलं चांगल्या वरच्या पोचल्या जातील, मग गरीब घरातली मुलं पण वरच्या पोचला का नाही जाणार? कारण की त्यांना जर शिक्षण मिळालं चांगलं तर ती मुलं पण नक्कीच जातील. आणि म्हणून ही दरी कमी करण्यासाठी मी इंग्लिश मिडियमची शाळा चालू केली. खूप संकट आहेत पण त्याच्यात आम्ही सगळे असे विप्लवसारखे किंवा अनेक संस्था मदत करतात. येस, थँक्यू दीपाली. तुमच्याशी बोलून खूप आनंद झाला आणि नक्कीच आपलं हे नातं आपल्याला अजून दृढ करायचं आहे, घट्ट करायचं आहे. थँक्यू सो मच. As we come to the end of this conversation, we are reminded that change doesn't happen alone. It happens when people choose compassion over convenience and love over indifference. Thank you for being part of With Love community, for listening, for caring, and for believing that seva, when done with dignity, can truly change lives. This was one voice from our journey of 10 years. Many more stories await. Until next time, keep choosing kindness with love.